गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। राम कृष्ण हरे
हरी कोण पुण्य याचा होईन सेवक पुण्य याचा होईन सेवक हे द्वादीप दुरावी कोण पुण्य याचा होईन सेवक शांत बसा. आजूबाजूला उभे असलेले चावी नेऊन गाडी पाण्याची बॉटल आहे पाण्याची हे काय या इकडे या समोर जागा इकडे हा हे काय पुण्ययांचा होई
प्रगट होय प्रगट होय विठ्ठल
कोण पुण्याचा होईन सेवक, कोण पुण्याचा होईन सेवक, जिहे द्वंद्वादिक दुराभिले ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रकटोनी बहुअवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली ऐसे वर्म मज दावी नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रगटोनी तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी, तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाची शेजारी पहुडईन ऐसे वर्म मज दावे नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रकटुनी महायोग पेठे तटी भीमरत्यावर पुंडलिकाय जातं मुनी समागत्य तिष्ठन्त मानंद कन्न परब्रह्मलिंग परी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांच्या त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका जयांची केली स्मरण होई सकळ विद्येंचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पवन झालो चराचरी नमो ज्ञानेश्वरा
निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रजनी देवाची या जगद उद्धारा लागी धरिला अवतार गिरविला परिवार सिद्धाईचा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्यत्रजनी देवाची ओम ब्रह्मानंदम परमसुखदम केवल ज्ञानमृती द्वंद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुन् तन्नमामि श्रीपादनाथं गुरुरायवीरं मोक्षानां ज्ञानदानस्य लक्ष्यं कोटिक्षेत्रे निवासनं तन्नमामि वेदविद्यां वरिष्ठं मस्तक कही पाया शरण हनुमंता तमा आलो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावाव्या सुभाटा प्रस्तुत प्राप्त प्रसंग प्राप्त समय प्राप्त घटिका माय बापांना संत बिरोबा बाबा महाराज यांच्या मूर्ती प्राण प्रतिष्ठा सोहळा निमित्त हा उत्सव त्रिदेणी कीर्तन महोत्सव या ठिकाणी आपल्या गावातील महात्म्यांनी आयोजन केलेलं आहे। सगळ्या गावांचं या ठिकाणी सहकार्य आहे आणि हा सोहळा ज्ञान यज्ञ चालू होऊन आजचा दुसरा दिवस 3 दिवसाचा असल्या कारणानं उद्या काल्याचं कीर्तन असल्या कारणानं आज मागणी पर घ्यावा लागतो असा संप्रदायाचा दंड की विठ्ठल। गावातीलच उत्कृष्ट गायन विशारद संगीत सम्राट ही महात्मे सर्वजण या ठिकाणी उपलब्ध आहेत। आयोजकांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे। नियोजन पण चांगलं केलेलं आहे। आयोजन आणि नियोजन चांगलं असल्या कारणानं हे गुणीजन महात्मे वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपवृद्ध महात्मे या ठिकाणी उपस्थित आहे। हो, ज्यांचा परिचय आहे त्यांचं नाव घ्यायचं आणि बाकीच्याचं राहिलं का मग ते म्हणतील बुवाला एवढंच माहिती होतं म्हणून कोणाच्या नामाचा उल्लेख करत नाही, पण ज्या सज्जनांच्या माध्यमातून तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवे करण्याचा जो योग आला, प्रेमाची मूर्ती हरिभक्त परायण विकासजी महाराज वावरे यांचा सॉरी गवारे आधी वावरेची संगत पहिले होती, आता गवारीची आली। विठाला आणि मग त्यांनी फोन केला, बाबा 3 दिवसाचा कार्यक्रम आहे, रविवार आणि शनिवार रविवार सोमवार तुम्हाला जो दिवस ऍडजस्ट द्यायला सांगितलं मी सुट्टीचा महाराजी रविवार द्या। कारण काय राहत आहे आपल्याला आपलं कार्य करून कर्मयोग करून जर परमार्थ करायचा असेल मायबाप तर ऍडजस्टमेंट करावं लागते। त्यांनी सांगितलं काही हरकत नाही रविवारी करा। म्हणून आजची ही दुसऱ्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला आली। हो, अगदी मृदंग सम्राट मृदंग महामेरू नरवाडीजी महाराज बरोबर आहे ना? हा, नाही तर पत्रिकेवर नाव बाबा एवढं राहते आज रॉंग नंबर नको लागायला, म्हणून अतिशय ते वेरुळकर यांना सुद्धा नतमस्तक होतो। तुम्ही माता माऊली सगळे मायबाप या ठिकाणी उपस्थित झालात, तुमच्या सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो। आपल्या हातामध्ये 7 ते 9 कीर्तन आहे, 7:45 वाजलेले आहे, 1.25 तास आपल्या हातात आहे। बसला हनुमान फटका तर एखाद्याला बसला विठाला तुमच्या सर्व पवित्र आत्म्यांच्या सेवेकरता घेतलेला अभंग, देहूचे सुप्रसिद्ध साधू, वैराग्याचे महामुनी, अरे जगाकरता निरपेक्ष निराकांक्ष आणि निस्वार्थ देह जितवणारे, ढकल्यानंतर जगद्गुरु पदवी बहाल करणारे तुकोबरायांचा 4 चरणाचा मागणी पर प्रकरणातील अभंग तुमच्या सेवेकरता घेतला विठाला विठा।
कोणतं पुण्य पाहिजे जीवाला? कशा करता लागतं तुकोबाराय? तुम्ही ज्या अर्थी सांगताय कोण पुण्य याचा होईन सेवक, व कशासाठी व्हायचंय, कोणत्या पुण्याची गरज आहे, काय कारणासाठी आहे? हो, याचा अनुबंध असा आहे, अधिकारी प्रस्तुत अभंगाचा अधिकारी जीवनमुक्त आहे. ज्याच्या जीवनामध्ये संसाराबद्दल देहाबद्दल उपरती निर्माण झाली नाही, या गोष्टीचा त्याला कंटाळा आला आणि तो उद्धाराच्या वाटेवर आला, त्या जीवाच्या मार्गदर्शनाकरताचा अभंग विठ्ठल विठ्ठल. प्रस्तुत अभंगाचा अधिकारी जीवनमुक्त सांगितला. विषय काय आहे? विषय एकच आहे, जो जन्माला आला तो मरणार आहे, ज्याची पाची झाली त्याची तेरवी होणार आहे. मग त्या जीवाला ज्याच्या करता जन्माला आला ती गोष्ट साधायची, हा विषय विठ्ठल विठ्ठल. अधिकारी झाला, विषय झाला, प्रयोजन काय आहे? गावकऱ्याला धंदे नाही का आपल्या समाजाला? कलई जादा झाली दामांना नाही ना? घरी भेटत नाही का? मोदीच येत नाही का? सारा येत तरी तोंड वाशेल काऊनी? हा संबंध एक आहे, खायला साऱ्याला घरी आहे, वकुस्तर शिळ पडूस्तर आहे, पण याचा संबंध असा आहे, यारे यारे लहान थोर याची भरती नारी पोरापर्यंत प्रत्येकाचं प्रयोजन आहे. उद्धार झाला पाहिजे ही तळमळ संतांची आहे. आणि संबंध काही घेणे घ्यायला तुम्ही ऐका नाही ते तिकडेच जा. संताला काही घेणे का? संताला एकच घेणे, लाख मोलाचा माणसाचा जन्म मिळाला तो वाया जाऊ नये. हो बर का, एवढाच एक उत्तम जन्म आहे बर का. या जन्मात ठरवलं तर देव होता येत नाही तर 84 लाख योनीला धडकावा लागतंय. विठ्ठला ऐशी कळवळ्याची जाती घरी लाभावी न प्रीती, एवढा संबंध आहे. अनुबंध चतुष्ट तुम्हाला अभंगाचं सांगितलं. हो, विचार करायचा आहे. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे भावार्थ मायबाप तुमच्या पुढे ठेवण्याचा प्रयत्न केला. जीवाला जर शिव व्हायचं असेल बर का, जरा बारीक कीर्तन ऐका. खूप कीर्तन ऐकून चिटून कान गेले आमचे, पण अजून कीर्तन काही आम्हाला होऊन जाणार. सांगणाऱ्याच्या टकुऱ्यात कीर्तन नाही तर तुमच्याकडून येणार आहे. सांगणाऱ्याला शायनिंग मारायची. हा, या आमच्या गावारे महाराजला काहीतरी नाही आली म्हणून यबवाचं कीर्तन तुला फुकटे म्हणून नाही. हा, फुकटे म्हणून नाही. आम्हाला काही धंदे नाही, तुम्हाला उद्योग नाही काय? नाही 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 माय बाप, जातीवंत माणसं लागतात हा विचार ऐकायला. हा, बहुत सुकृताची जोडी. हा, चांगल्याच्या नशिबात नाही बरं ही गोष्ट. नाही 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 नाही, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठलावरी. आणि जर बहुत सुकृताची जोडी नाही ना, घरी गोधडी आवडी रिकामा नाही येत. जन्मजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठल कृपा केली. हे शब्द गाई हरी
लागतं बर का, नाही तर कीर्तन करून ना धडाला लई गेले. हा आजूका ताळा बसायला द्यायचा. आहा बहिणाबाई सांगते देवन लभे तान माने नाही 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 ती एक गोष्ट वेगळी आहे आणि परमार्थ वेगळी गोष्ट आहे. परमार्थ लेकरांचे लग्न व्हाया करता नसतो, परमार्थ बोरला पाणी लागाय करता नसतो, हरवलेली मेढी बकरी सापडाय करता नसतो, परमार्थ उद्धारा करता असतो. विठाला विठाला खाली विचारात आणून ठेवलाय परमार्थ. परमार्थ संताला विचारा कैने उद्धार पावेना संपाय करता परमार्थ आहे. अपवित्र वासना तुम्हाला मला या 84 लाख योनी धडकायला कारणीभूत आहे. अपवित्र वासना माणसाला जन्म गेले लागे पवित्र साधू संतांना सांगितलेला मार्ग असताना सुद्धा जीवाला कळत नाही, जीवाला सुचत नाही. कलियुगामध्ये आयुष्य मर्यादा कमी आहे आणि कमी बॉल मध्ये जादा रन काढायचे. हो त्याच्यातलं निवे ढकले. आज पुढं माहिती का काय येतं पॅरल्याच्या अटकाला मग माहिती का पुढचे माहित नाही, मागचे ढकून गेले, जे हातात येते वाया चालले. मग काय करता परमार्थ माय बाप आयुष्याचे थोडे दिवस हातात राहिले. हा आमच्यासारखे भुकते एकटाच कायला एक तास उरला द्यायना द्यायचं साधून घेतलं तोच काय चाललंय. तू लोकाला इवळू इवळू सांगू राहिला, कुदू कुदू सांगू राहिला, पण तुला वाटलं ना अजून मला सुद्धा तोंड वाचून जायचंय. त्याला सोडलं नाही बरं का कोणाला. नाही 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 काळाला चांगल्या चांगल्याला सोडलं नाही बरं का. पाहतो मंदिरा घेऊन जाया घडी घडी काळ वाट याची कोणाची साकाराम तुकारामची का कोणाची वाट पाय. ज्याची वाट पाय त्याची काळाची सत्ता तिड चालत नाही. जरा बारीक कीर्तन आहे का. काळ ज्याला नेतो त्याची वाट ती अंबाड्याची पाहत आहे 3.5 मला ज्याच्या सत्तेवर चालतंय तिड काळाची सत्ता चालत नाही. आणि ते कोणा सांगायचंय नाना ना तुकडे मोडता मोडता जिंदग्या चालल्या आमच्या वाल्या. लोक म्हणतात रातचा बा चांगला होता त्यांना दातड काढायला लावलं. अरे दातड काढता काढता त्या जिंदग्या चालल्या ना. जन्माला आलो जरा विचार करा बर का. आमचा परमार्थ लई चाललाय. बाहेर शेत बहुत बनी अंदर से राम जानी. बाहेरून लई नट्टा पट्टा चाललाय परमार्थाला. टाराकाला बुंदी आहे आणि टँकरांना काढे आहे ढोसायला. खाऊन खतत करायचं काम चाललंय. उद्धाराचा एकही शब्द त्याच्या मुखातून निघत नाही. काय भानगड असं. आमच्या साधू संतांना सांगितलेला परमार्थ उद्धारच आहे. थेरी आणि प्रॅक्टिकलचा परमार्थ आहे. कधीची थेरी सांगायची
असं करा म्हणजे असं होईल, तसं करा म्हणजे तसं होईल, तसं नाही झालं तर तोंड वाचूनच जाईल. थेरी आणि प्रॅक्टिकल मुकी नाम हाती मोक्ष ऐशी सागर बहुतांगी, ऐशी सागर बहुतांगी, ऐशी सागर बहुतांगी. ऐसी बात होती, ऐसी बात आमच्याकडे जेवढे संत झाले विरोबापर्यंत त्याच्याजवळ उद्धाराच्या पावत्या आहेत. आमच्याजवळ काय मॅप 90 वाऱ्या केल्या. थांब तुला विमान घ्यायचंय नाही याला. ऐ, आमच्या साधू संतांना केलेल्या परमार्थाच्या उद्धाराच्या पावत्या आहेत त्याच्याजवळ. आमच्याजवळ काय उपास करता करता पाठीला पोट लागले त्याची. बर का, उपासाना देव जोडत नाही. उपाशी जर देव जोडे या माऊल्या तर गंज करून राहिल्या ना, याच्या पाठीला पोट लागले मग काय याच्या सपनात सुद्धा जाई ना. उपाशी जर देव जोडे तर दुष्काळात काय थोडे गेले का? त्याला का विमान आले की नाही याला? उपास नाही ज्ञानोबा राहायचं ज्ञानेश्वरीत चला. दवडोनी श्वासोश्वास व्यर्थ की गती उपवास. अरे का धुमाचे घास आधमुखे घेती. रात गडून साना सालकुल पलावायचं चाललंय. मी लय करतो मी लय करतो. काय गाजर करतो तू? जे करायचं ते करत नाही आणि नको ते रिकामे धंदे करत नाही. पार टंगडे ठणकून चालले त्याचेवाले परमार्थ करता करता. आले पाटे ढिल्ले झाले त्याचेवाले. आता विचार करा, साधू संतांना सांगितलेला परमार्थ उद्धाराचा आहे. उद्धाराची पावती त्यांच्या जवळ आहे, आमच्या जवळ काहीच नाही. नाही 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 एक मला म्हणे, मी गेलो तिकडे त्या भुसावळ भागात गेलो होतो माऊली. मला एक जण म्हणे आपले 10 कीर्तन झाले. म्हणले थांब तुला आंबणी यायची मागून न्यायला. कीर्तन तर कोणाला येत आहे? कीर्तन परमार्थ नाही, ही दौंडी आहे. हे जे भुकूर आलो ही दौंडी आहे, हे कीर्तन नाही. कीर्तन एकांताचा विषय, उद्धाराचा विषय एकांताचा आहे, लोकांचा नाही. आणि एकांता सांगायला लागलं की याचे डोळे पांढरे होत्या, याच्या तारखी नको. आणि आम्ही काय बायका पोरं याच्यावर पोसायचे नाही विकास बाबा. नाही 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 आम्ही काही तुकड्यावरी लागेल माणसं नाही. नाही 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 तर नाही. हीच गाव तीच गाव फिरणार 40 गाव. असं काही नाही बरं का. लोक म्हणतात तुम्ही लई चिरकून बोला. त्या मा काय तुमचा बांधाल माने का? खरं बोललं का सकेला राग येतो. आणि खरं जोपर्यंत बोलत नाही ना तोपर्यंत तुम्ही बी ना बुवा जे म्हणला का ते त्याला तुम्ही मुंडकी हलालताय. बुवा जर म्हणला ना बैल का म्हणतो मी हाच म्हणतो. मनगट धरणार कोणी नाही राहिलं बुवाचं, म्हणून कोणीकडे सुटले ते. एकालाही उधाराशी घ्यायला नाही. आई मारी तो चाटा नेतो नोटा. काय घेणार तुम्ही? उद्या मारायच्या आज गेला तुम्ही बिरो बाबा बसा नाही आणखी कोणता बाबा बसा. त्याला काय घेणार? गाव गेले हनुमान बाई. उद्धाराची तळमळ जिना हातपाय खोडलेले ना, जिना 9 महिने 9 दिवस दगड वागेले ना, तिला त्याची तळमळ असते. हा शेजारणीला नाही हातपाय खोडेला. कोणा खोडेला? त्या आई ना आई ना. हा आया मरून गेल्या बाया पुढे आल्या विठाला विठाला. आता मला येताना सांगितलंय आमच्या महाराजांनी बिरोबा बाबावर काहीतरी बोला. राजच्या महाराजांना काही सांगितलं नाही. जे बिरोबा बाबाने केलं ना ते तुम्हाला पटणार नाही. जरा विचार करा बरं का. जे बिरोबा बाबाने केलं ना ते तुम्हाला जमणार नाही. आणि सांगितलं ना तुमच्या लगेच संत धडकून गेले. सांगता सांगता ज्ञानोबरायाच्या मायबापाला इंद्रायणीमध्ये मरावं लागलं. ज्ञानोबाचे मायबाप धडकीले आम्ही तुकड्या करता मौती केले त्याच्या. ज्या बिरोबाने जे कार्य केलं ना ते कार्य रक्त काढून केलंय. वट्याचे नव्हते जित्याचे पित्र आहे. आता पाल खेळ तयार ज्ञानोबाची जय तुकोबाची जय गचराय. हा आता जगद्गुरु, आता विश्वाची माऊली ज्ञानोबा. आता तू हे बायका पोर उपाशी मरतील म्हणून तुला जय करणं गरजेचंच आहे. हा मी तळतळून बोललो, मला काय मुळव्यात नाही होईल.
हा पण जे संतांना केलं ना मायबाप होत्याचे नव्हते. जेव्हा होते ना जरा मालिका पहा ना टीव्हीवर, अरे ढसा ढसा डोळ्याला आज पाणी येतं तेव्हा जगत कसे असतील ते. बिरोबा बाबांनी जे कार्य केलं, उद्धराया आले ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले, उद्धाराया आले दीन जना. अरे तुमच्या आमची कळवळा त्यांना येतो बर का. येतो हिताचा कळवळा, जीव तुटे तिळ तिळा. लाख सोन्यासारखा समाज येऊन बसायला तयार आहे. आईत ऐकायला लोक येते बर का. आईत आम्हाला फक्त आईच्या पिठावर या गवळायचे. हो ज्ञानोबा तुकोबर आहे ना, मरणाचा त्रास सहन केला, मरणाचा त्रास सहन केला आणि आम्हाला शायनिंग नाही 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 नाही. समाज मला मान्य आहे, उद्धाराचा मार्ग विचित्र आहे, दिसायला विचित्र आहे, पण त्याच्याशिवाय पर्याय नाही. सगळ्या संताला हेच सांगायचंय. बिरोबा बाबा असो का ज्ञानोबा बाबा असो, कोणी बी असो, प्रत्येकाला हेच सांगायचंय मायबाप. अरे समाजाला राजकारणाने विखरून टाकलं, एक एकात नाही ठेवलं, एक जात एक नाही राहिली. सामान्य लोकांना भरडायचं काम लावलंय, त्याच्या पोळ्या भाजायचं काम चाललं, पण सामान्य जीवाला कळत नाही. अरे धनगर एक राहिला नाही, माळी एक राहिला नाही, साळी एक राहिला नाही, कोळी एक राहिला नाही, आणि मराठा विचारूच लागा. कारण काय झालं याला? चौघ्याची मायन फाटल्यावर जाय. सगळ्या समाजाला उचकून द्यायचं काम चाललंय, आणि आमच्या संतांना समाजाला एक करायचं काम लावलंय. समाज आता एकत्र येत नाही. यायला बोला बरं, काला झाल्यावर येते गेलं. हे सगळे काम धंदे सोडून आले काय याला नाही आले ते. काहीतरी त्यांच्या अंतःकरणामध्ये भाव आहे आणि काहीतरी बुवा चांगलं सांगेन. मी काल एक ठिकाणी शेवा होती, शेवा संपली, मी चाललो होतो असा घराकडं. जाता जाता बाया काय सांगितलं का नुक परवाच्या वाना सासू सुनाच्या आज गप्पा सांगितल्या. त्याला येतच नाही दुसरं काही. ते दुसऱ्याला सांगन आई माझी सांगन तो, पण त्याची माहिती त्याला माहिती नाही. हा लोकांना माल सुद्धा बदलून टाकला बरं का आता आमच्या सारख्या आहे ना. त्याच्या दुकानात हा माल भेटणारच नाही तुम्हाला. नाही नाही नाही, आपल्या पिंपळगाव मध्ये किराणा दुकान आहे, त्याच्या दुकानात सुईपासून तर बुटी केवालपर्यंत भेटत आहे. भेटत का नाही? त्याच्या दुकानात सारा माल आहे, त्याला माहिती माया गावात दुसरे नाही. स्टेशनला जा बरं, स्टेशनला गेल्यावर त्याला स्पेशल पार्लेची एजन्सी वेगळी आहे, हेअर लवलीची एजन्सी वेगळी आहे, त्याच्याकडे एकच भेटत. हा पण आमच्या संतांनी प्रत्येक 18 पगड जातीमध्ये संत जन्माला आले. कशा करता?
कारण आम्ही वाटून घेतले आमच्या मक्तेदाऱ्या होत्या तवा आम्ही वाटून घेतले. अरे पण मग या सामान्य जीवाला सांगन कोण? मी असंच एका ठिकाणी गेलो, मी सत्य परिस्थिती बोलतो. माय बाप माझ्या जीवनात जे अनुभवाला आलं तेवढंच भोगतो, मला बाकीचं भोगता येत नाही. तुमच्या समाजाची एक आजी होत्या आणि अक्षरशः मी तिथं चाललो, त्यांनी सांगितलं बाबा 2 मिनिटं थांबा. दर्शन घेतलं आजीना, आम्हाला पदरा द्या. सत्य परिस्थिती बरं का, नाही तर आजही ती आजी जिवंत आहे, तुम्हाला दाखवली. आम्हाला पदरात घ्या. लोक आम्हाला म्हणते मेंढ्यावाले शाळेत मेंढ्या मिसळून लागले होता. बापाची मक्तेदारी करे अय हराम खरा, तर बापाची मक्तेदारी का नाही ना? अरे तुम्ही आणि का सगळ्याचा नागपुड्यान स्वाद चालू आहे ना. जनी म्हणे आत्मा एक आणि सर्व घटी तो व्यापक. जर तो व्यापक आहे एकच आहे. आम्ही असे झालो ना बर का, आम्ही असे झालो, आम्हाला जर कोणा 10 रुपये पायावर ठेवले ना, विठ्ठल विठ्ठल आम्ही सुद्धा असे झालो ना. मी माहिती उधळली, तुम्ही लोकांची नाही उधळली. 10 रुपये ठेवले की त्याच्याकडे पाहणं. 50 रुपयाला रेंजच येत नाही. 100 रुपये आले तर कुठेतरी गाडी चमकायला लागेल. 500 ठुले का मग असा करतो. आणि जरा 500च्या 10 नोटा दिसल्या का 2-4 खरी साखरेचे दाणे ठेवतो. हराम खोरा विष्णुमय जग म्हणतो तो, विष्णुमय जग. आणि भेद भ्रम आमच्या टकुऱ्यात आहे. बघा विचार करा, प्रत्येक संतानं उद्धाराचा मार्ग सांगितला. प्रत्येक संताला हेच सांगायचं होतं. विरोबा बाबांनी जे कार्य केलं तुमच्या आमच्या सामान्य जीवाला, अरे रानामाळात राहावं लागत होतं रे, रानामाळात राहावं लागत होतं. पाण्या पावसामध्ये डवऱ्या दरामध्ये राहावं लागत होतं. त्या समाजापर्यंत कोणी जात नव्हतंय. आम्ही रोड पाहून तारखी घेतो. या जायला ओके का? बाकीचं बरोबर आहे का? तेव्हा पाहून आम्ही येतो. हे तुकोबारायला पाहिलं असतं म्हणून आमच्यापर्यंत नाही माय बाप. म्हणून सोन्यासारखा समाज आहे आणि त्या समाजाला उद्धाराचं साधन संत सांगत असतात. जीवनामध्ये मायबाप तुम्ही आम्ही जन्माला आलो, माणसाच्या जन्माला आलो. मनुष्य जन्मान मोर है फिर से नहीं मिलेगा. मनुष्य जन्मान मोर है अरे फिर से नहीं मिलेगा. पका फल गिर पड़ा है फिर से नहीं लगेगा. अरे जसं पडलेलं फळ पुन्हा लागू शकत नाही, तसा मिळालेला जन्म पुन्हा मिळणार नाही. 84 लाख सुकारियावर मा फेरा पडे, सुकारियावर मा फेरा दमाना फुका. फक्त दमाना फुका म्हणजे ते स्वरातून जात नाही बुवा. द्वारात तर गण चाललं पण स्वरात पाहिजे ना. हा साऊंड शेतीमाल्याला लाख लाख धन्यवाद. तुम्हाला जी बुवा चिन्हच कळायला लागली आता. चांगली गोष्ट आहे. भगवान परमात्मा तुमच्यावर बी कृपा करो. सगळ्यांना भगवान परमात्मा सद्बुद्धी देव. चला, मनुष्य जन्मान मोर है अरे फिर से नहीं मिलेगा. मिळाला माणसाचा जन्म मायबाप, त्याचं सार्थक करून घ्या. संधीचं सोनं जीवाला करता आलं पाहिजे. अरे सायास करीशी प्रपंची दिन निशी हरिसिना भदसी कोण्या गुणे. घन देव देव चाललाय मायबाप. इतका उत आला आता या महिन्यात विचारूच नका. आबा बाबा 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 शिवपुराणाला 50 लाख. हा पंढरपुराला 35 लाख. कहा गए तो कहा नहीं, क्या लाया तो कुछ नहीं. अब्बा गुड थैले में मत कैच ना पे फड़ 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 फड़. अरे आला हजर मा येणार नाही पुनार मन घरी ना आहे तो पावनार. हजर मा
भगवान गीतेमध्ये 3 मार्ग सांगतात. 3 मार्गाचे सगळ्यासाठी तो बुवा असो, जपी असो, तपी असो, संन्याशी असो. जरा बारीक ऐका. स्वर्गा पुण्यात्मके पापे येई जे, पापात्मके पापे नरका जाई जे, माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य, क्षीणे पुण्य मृत्यू लोके विशंती. सत्कर्म करशान, उपास तपास करशान, व्रत वैकल्य करशान, तुळशीला पाणी घालशान, मारुतीचं दर्शन करणार, आई बापाचं दर्शन केलं, यांना पुण्य तयार होतं. आणि पुण्यानं काय होतं मायबाप? पुण्यानं सत्कर्म तयार होतं आणि सत्कर्म झालं म्हणजे स्वर्गाची प्राप्ती होते. बरोबर, हा एक मार्ग. दुसरा मार्ग सांगितला कलियुगामध्ये 99% रेटा याच्यावरच आहे. पुण्यावर, सत्कर्मावर जास्त रेटा आहे, उद्धारावर नाही. मग बघा दुसरा मार्ग सांगितला. पापात्मके पापे नरका जाई जे. सांगायची काही गरज आहे का? लोकांची बांध कोरली विनाकारण सकाळी सकाळी नामस्मरण चालू केलं. नामस्मरण माहिती का तुम्हाला? हा, तुम्हाला कळत यायला नाही कळणार. हा, सकाळी सकाळी तोंड केलंय चालू कामाचं दामाचं. अरे सडून जाईल ना. बघा, नको ते विचार, नको दुसऱ्याबद्दलच्या विचित्र भावना, नको ते खायचं, भक्षण करायचं, नको ते प्यायचं, अपेपान करायचं, पर स्त्रियांकडे वाईट नजरेनं बघायचंय. अरे रे 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 केले कर्म झाले त्याची भोगा. तुम्ही हुशार आहे म्हणून ब्रेक लावून घेतो, एअर ब्रेक. कारण काय 8:15 वाजले, बॉज भंगावर. असं नाही व्हायला पाहिजे म्हणून सांगतोय तुम्हाला. केले कर्म झाले त्याची भोगा आले, उपजले मेले ऐसे किती मायबाप. जीवनामध्ये विचार करा. पाप कर्म जर केलं तर नरकाला जावं लागतं. आणि तिसरा मार्ग भगवंतांना सांगितला, याच्याकडे कोणाचंच लक्ष नाही. तिसरा मार्ग अति पवित्र आणि भगवंतांना सोजवळ सांगितलेला आहे. जसं स्वर्गा पुण्यात्मके पापी येते, पापात्मके पापे नरका जायचे, पण माते जे न पाविजे ते शुद्ध पुण्य. माझं करशील, बघा, माझं करशील तर माझ्या स्वरूपाला पात्र होईल. तुम्ही आम्ही ज्याची भक्ती करतो मायबाप, ते सुद्धा राहिले का? येतं नाही आले अवतारे कृष्ण गेले, राहिले नाही बर का? राहिले नाही, रामही नाही राहिले, कृष्ण नाही राहिले बर का? त्यांच्या सुद्धा देहाला काडी लावा लागली. राम जर परब्रह्म होते तर वशिष्ठाला का शरण गेले? जगद्गुरु गोपाल कृष्ण होते तरी सांदीपानीला शरण का गेले? आणि जर सांदीपानीला शरण गेले मग सांदीपानी काय सांगितलं? आम्हाला गुरु व्हायचे हाव, महाराज व्हायचे हाव, पाय पडून घ्यायचे हाव. सांदीपानीला काय सांगितलं? गाडी पाळायला पाहिजे, लोकांकडे चारा मागायला जायला असं सांगितलं काय? काय सांगितलंय सांदीपानीला? तो नाव घे म्हणल्यास की का? राम वशिष्ठाला शरण गेले, रामानं काय सांगितलं, वशिष्ठाने काय सांगितलं, तो नाव घे. अरे राम राम तो सब काही कहे, ठाक ठाकुर चोर, जिस नाम से ध्रुव प्रल्हाद करे वो नाम कुलचोर. अरे राम राम तर चोराला बी माहिती, पण उद्धाराचं साधन बघा, माझं केल्यानंतर माझ्या स्वरूपाला पात्र होतं. मग देवाचं काय हो? देवाचं कसं करायचं? देव म्हणतो माझं केल्यानं माझ्या स्वरूपाला पात्र होतो. त्याच्यासाठी काय लागत? अभंगाचं पहिलं चरण.
तुकोबर आहे अभंगाच्या प्रथम चरणात सांगतात, कोण पुण्य याचा होईन सेवक. कोणतं पुण्य? हो, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना. पण कोणत्या पुण्याची सांगितली का? नाही सांगितली. पुण्य कोणतं लागतं बघा, जरा बारीक विचार करा. पुण्य फळले बहुत दिवस भाग्य पुण्याचा उदय झाला त्या जीवनात संत भेटतात. जसा जसा पुण्याचा उदय व्हायला लागतो तसा तसा जीवनामध्ये चांगला महात्मा येतो. बरं का, खिशे कापू नये. तो पाण्यावर चालत असत, ते पाण्याचं तेल तूप करीत असत, पण त्याला संत नाही म्हणत. बरं का, नाही नाही नाही, करी शिती देवा करी माझे सुती. नाही, त्याचे मुसकड सुद्धा पाहू नका. संत सांगतात, तुकोबराय सांगतात, आज त्याचे मुसकड सुद्धा पाहू नका. मातीचं सोनं करणारे लय गेले बरं का, भुरसंडी सारखे लय गेले. 14 चौकडी लंकापती, त्याचं बुंद भरबी माग राहिलं नाही. राहिलं काय? सोन्याच्या इटा होत्या ना त्याला, बुंद भर तरी राहिलं की त्याचं वालं. आपलं राहणार आहे काय? जीवनामध्ये पुण्य पाहिजे, आणि ते पुण्य अत्यंतिक पुण्य आपल्या जीवाजवळ प्राप्त होतं त्यावेळेस त्याच्या जीवनामध्ये कोण पुण्य याचा होईन सेवक, तो त्याचा सेवक होतो. कुणाचा? भगवंताच्या अनुषंगानं मागणी आहे. देव तुम्हाला आम्हाला कळत नाही मायबाप. तुम्ही आम्ही ज्याला देव समजतो, तो आला, अवतार कार्य केला आणि निघून गेला. आज तो देव राहिला नाही ना. मग आमचं काय चाललंय? अरे विसरून गेले खऱ्या देवा, विसरून गेले खऱ्या देवा. विसरून गेले खऱ्या देवाच्या आणि फट्या देवाला बसतो. जेव्हा का रुपुडा एक देखती तव हा देव येणे भावे बदती, बिघडली आता किती नाही म्हणून देव सांगतोय. बिरोबाची स्थापना करायची की नाही आपल्याला? बरोबर. मूर्ती आणली का नाही? गावात ठेवले की नाही? पण आहे ना, बरोबर आहे की नाही? काढता कर्म धर्म संयोगानं होणार नाही. तसं तुम्ही विचार करू नका. दृष्टांत सांगू राहिलो. दृष्टांत जर बारीक कीर्तन ऐका बरं का, कीर्तन ऐकायला 1 किलो जर भेजा लागतो मोगल महाराज. मुंगीच्या पायात का जर कमी असं राहणार करून आणलं होतं ते अवघड येते. कर्म धर्म संयोगानं मूर्ती काढता एका जणात पुढे हात सटाकला आणि पडली खाली, आणि तिचा किंची उडाली एका बाजूची, हाताची म्हणा पायाची म्हणा. उदाहरणार्थ उडणार नाही, तुम्ही त्याची चिंता करू नका. बिनधास्त बसवा, काय अडचण नाही त्याला. पण आपण काय म्हणतो? गुरुदेव बाप्पा काय म्हणत्या? बंगला देव बंगला, बंगेल देव चालत, देव हर्यात चालत नाही. तिथे चालत ना. देव बंगले तर कुठं झाल्या? गंगात आहे ना, तुम्हाला माहिती ना. पोरीच्या लागला देव उजळून आणि त्या नाही तुमच्याकडे. मी काही रशियातून येईल नाही, मी तुमच्या शिवाय शेजारचा. लग्नाच्या टायमाला पोरीच्या लग्नामध्ये देव उजळून आणते का नाही? ते काय सावली झुकली होती काय? ते उजळून आणते. देव उजळाची गोष्ट आहे का? विकास महाराज कसं येड लागलं जगाला र देव म्हणती भंगाला.
एक दिवस संपणारे उपजे ते नाशे नाशिले ते पुनरपी दिशे हे चटिका यंत्र जैसे परिभ्रमे का जे निर्माण झालं ते संपणारे जे संपलं ते निर्माण होणारे जेव संपतही नाही आणि जेव निर्माणही होत नाही देखिला देखिला माय देवाचा देवा देखिला देखिला देवाचा देवा ज्ञानवराला येड लागलं का देखिला देखिला माय देवाचा देव तुम्ही आम्ही रामाला बसतो तुम्ही आम्ही ब्रह्माला बसतो तुम्ही आम्ही विष्णूला बसतो तुम्ही आम्ही महादेवाला बसतो महादेव कोणाला बसतो बरोबर आहे ना महादेव पाहिला का महादेव मोठा महादेव मग ते डोळे लावून कोण बसेले डोळे लावून बसले की नाही महादेव सदा डोळे लावून बसले मी त्याच्यापेक्षा मोठा देव असेल ना आमच्या टपुऱ्यात उतरत नाही हे का आमच्या घरचं आहे का आमच्या गुरुचं आहे ज्या ती महादेव बाबा डोळे लावून बसतो राईट नवला संपेन बरं का काही चिंता करू नका वरून शितोडे चालू आहे तुम्ही म्हणलं तर रातभर चालू नाही बरं का मला काही पाईपलाईन तुमच्या पादर तलावात नाही टाकायची हा तुम्ही रातभर जरी बसले आणि एकाला जरी जांभळी आली ना पुन्हा तुमच्या पिंपळगावचं तोंड नाही पाहिजे विठाला विठाला देवाचा देव आहे या गीतार्थाची तोरणी सुरेश मुलवरी चेत भवानी प्रश्न करी चमत्कारो पार्वती म्हणे सांगा तुम्ही भजन कुणाचे करता पार्वतीला प्रश्न विचारलाय अर्धांगीने तुम्ही देवाचे देव तुमच्यासाठी तर एवढा खटपट केली लग्न करता एवढे पाठीला कुठं काय लावले महादेव नवरा भेटा करता मग कैलासात लग्न करून गेले पार्वती म्हणती ज्याच्या संग लग्न लावायचं ते तर बसलाय सोड डोळे लावून बसलाय ते हे कोणत्या देवाचं भजन करतय पार्वतीला महादेवानं सांगितलंय पार्वती मी ज्या देवाचं भजन करतो ते लोकांना सांगता येत नाही हे लोकांचा सांगता येत नाही बर का पुसत सांगे ना शिरसिंधूच्या परिसरी शक्तीच्या कर्ण कुहरी अरे नेनो काहीतरी पुरारी सांगितले महादेवाने सांगितलं पार्वती तुला एवढ्या लोकात सांगता येणार नाही कैलासात सगळेच होते ना गण गंधर्व सगळेच होते नंदी होता गणपती होता कार्तिक सगळेच होते ना या बुचक्यात नाही सांगतात ते नाही 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 त्याला एकांत लागतो आणि शिरसिंधूच्या परिसरी घेऊन गेले आणि घेऊन गेल्यानंतर या अनादी काळाचं असलेलं जे परंपरागत असलेलं जे तत्व आहे मायबाप ते तत्व पार्वती माताला सांगत असताना अर्ध सांगितलं आणि पार्वती माता निश्चेष्टित पडल्या आणि निश्चेष्टित पडल्यानंतर महादेवानं बघितलं तिसरा नेत्र उघडला कोणीतरी ऐकतंय ते ऐकून सुद्धा चालत नाही बरं का चोरून ऐकून बी चालत नाही त्याला एवढा सांगायला मला वेळच नाही 8:30 वाजले मला माझ्या मुद्द्यावर यायचं सांगितलंय पार्वती निश्चेष्टित पडलेली आहे त्याचा परिणाम अरे भक्ती केलं तर परिणाम व्हायला पाहिजे आमच्या उषा पायाला अगरबत्त्या लावायची पाळी आली तरी आमच्यात काहीच परिणाम नाही काहीच बदल नाही बा आमच्यात मग पार्वती माताला
सांगितल्याबरोबर पार्वती मात्यावर परिणाम झाला आणि महादेवानं बघितलंय त्या पाण्यामध्ये माशाच्या पोटात मच्छिंद्रनाथ होते. ऐकले ना? हा, काय ऐकलं त्यानं? गाजर जे ऐकलं ना ते चोरून ऐकलं होतं. 12 वर्ष तपश्चर्या केली मच्छिंद्रनाथांना, पण फळाला आली नाही. रोमांच सुद्धा अंगावर उभा राहीना, तळमळ लागली. एका पायावर 12 वर्ष उभा राहिलो, महादेवाचा धावा केला. देवा, अरे आई पार्वतीनं ऐकल्या पार्वतीवर परिणाम झाला. मी 12 वर्षापासून करतोय, मला का परिणाम होत नाही? महादेवानं सांगितलं, ज्याने गुरु नाही केला त्याचा जन्म वाया गेला. ज्ञानदेवा म्हणे मी तारेन, सद्गुरुना गेले गोडे, माता हात ठेवणी पुढे तिच्याची वाही. या परंपरागत असलेली गोष्ट पार्वतीच्या कानात सांगितली. पार्वतीवर परिणाम झाला. अहो, तुम्हाला देव सांगतोय बर का, जरा बारीक ऐका. पार्वती मातेवर लोक म्हणजे अंगातच येतंय. देव अंगात येतो काय? अय मेंटल खोपडीच्या, देव अंगात यायची गोष्ट आहे का? अंगातच आहे. बरं, कापूरला पुरता आला मग पुढे गेला कापूस याचा. देव अंगातच आहे. जैसा हृदयामध्ये विराम, तुम्हाला माहिती, सर्वस्व चाहम हृदयवती खाना आणि आज दगड खोलीला. कोणता? सोलापुराचा का? अरे कसं जगाला का कळत नाही बघा. मग काय सांगत होतो? विठाला याला परंपरा असते मायबाप. आणि त्या गुरु करताना सुद्धा मागचं पहा रे बॅकग्राऊंड त्याचं. पोरगी देताना तर लई पाहत्या, घर आहे का, शेती आहे का, काट्ट काय करतं, ते नकते का चपते सारं पाहत्या. थंडी पोरगी द्यायची असते एवढं बारीक पाहत्या. मग गुरु करायचं असलं तर हिना केला म्हणजे तिना केला, शेजारणीना केलं गण, पंढरीला नेलं गण, तिकडं तोंड वाचून गेलं. विचार करायला पाहिजे ना. आणि देव सांगतोय बर का, हा देव सांगतोय. ज्यावेळेस पार्वतीला सांगितला त्यावेळेस पार्वतीवर काहीतरी परिणाम व्हायला लागला. परिणाम होता 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 पार्वती माता निश्चेष्टित पडल्या, आपल्या भाषेत बेशुद्ध पडल्या. महाराज लोक म्हणजे पार्वतीला झोप लागली होती, तिला काय टमेटी पडली होती का? पार्वतीला झोप कशी लागेल मायबाप? मला सांगा ना, तत्वाच्या ठिकाणी झोप कशी लागते? आम्ही सगळे झोपेलच आहे त्या गोष्टीला. सगळे विनमुखे, नामासी विनमुख तो नर पापिया. हा, हरीच कळत नाही. म्हणून तो देव ज्यावेळेस पार्वतीला सांगितला, त्याच्या ज्या खाना खुणा उमटल्या त्या तुकोबरायाच्या लक्षात आल्या आणि त्याची अपेक्षा तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात करतात. सांगतात आईसे वर्ममद, जे पार्वतीला झालं ना, आईसे वर्ममद दावे नारायणा अंतरीच्या पुन्हा प्रकटोनी. आता प्रश्न विचारतो तुम्हाला, दुधात तूप आहे का नाही? दुधात तूप आहे, मग सत्यनारायण घालला मग थोडी गवनीता
हे माया चौदा वर्षाचं बच्च सांगायलंय आमच्या ढवळ्या केसाला काळी मेहंदी लावायची पाळी आली तरी टपुऱ्यात उतरवणार आमच्या मन थोडी नवनीता दुधात तूप आहे मग काय करावं लागेल फाशी घेऊन मारावं लागेल मेंटल खोपडीचे सांगणाऱ्याच्या टपुऱ्यात उतरवणार 14 वर्षाचं लेकरू सांगायलंय काय करावं लागत आई द्यायला काय करावं लागत दूध तापावं लागत बरोबर तापल्यानंतर काय करावं लागत त्याच्यात येतो सरपण टाकावं लागत मेंटल खोपडीचे देव अंगातच येतोय म्हणत्या कुठून आलं काढू देव अंगातच येतोय तुझं लई कोट जन्माचं पाप हे टकुऱ्यात उतरणार नाही उतरूच शकत नाही ही गोष्ट बघा दूध तापवलं कडकडून तापवल्यानंतर त्याला थंड होऊन द्यावं लागतं आणि त्याच्यामध्ये काय घालावं लागतं विरजन हा तुम्ही खानदानी आहात ऐकणारे त्याला विरजन घालावं लागतं मायबाप विरजन काही 2-4 हांडे नाही लागत त्याला किती लागत आहे बोटभर विरजन 15 लिटर नाही 50 लिटर दुधाचं काय करतंय ते बदल करतं का नाही विरजन आणि घरातलं चालत नाही त्याला कुठं लागत हा शेजारीच लागतंय माझ्या का गुरुनं मला ग बाई नेलं अरे माझ्या का गुरुनं मला ग बाई नेलं कांता ज्ञानाचा बाग नावीला हृदयात नरोडी मला तुम्हाला नमस्कार यायच्या करता एकदा टाळ्या वाजव नमस्कार द्यायला पण माऊली आता 11:30 वाजले म्हणून थोडस आवरून घेतोय कसं राहतंय नेमकं बंदूक लावली काय आणि आपल्याला वाटत काय होईल कारण काय होईल तर काही दिवस कीर्तन संपणारच विठाला कीर्तन घातलं रे घातलं बघा माझ्या ग गुरुनं मला ग बाई दिलं कांत ज्ञानाचा बाग लाविला हृदयात कशी मोहिनी घातली गुरुना कशी मोहिनी घातली महादेवाना मला वेळाचा गेलंय भरून श्रवणात पेरणी केली अरण्यनाथ उगवण झाली मन पवन एक करुण मला वेळच गेलंय भरून दुधात कीर्तन पडलं लगेच त्याचं दही होत का नाही बरोबर आहे ना मग दही म्हणजे मी तूप आहे का कीर्तन संपायच्या करतात आलं जरा बारीक कीर्तन आहे का बर का तरी मी ते नाही त्याला काय करावं लागत जिट्या लुंडूस तर घुम घुम करती तेरे घुम करती त्याच्यात घामाघाम व्हावा लागत आहे त्याला मिक्सर मध्ये काढून नाही चालत ते मेंटल मिक्सर मध्ये काढून नाही चालत ते त्याला घाम येईपर्यंत घुसाळावा लागत घुसळल्यानंतर 2 गोष्टी तयार होतात देव सांगतोय बरं का मला टाइमपास नाही करायचं मला नाही तुम्हाला सिद्धांत पटून सांगायलो देव कसा राहतो ते तुम्हाला सांगायलो मेंटल खोपडीचे त्याच्यातच बसले कुठे ऊसात साखर आहे की नाही मग त्याला खालपायच्यात कुठाचं बापानं ठेवली साखर जशी ऊसात हो साखर तसा देहात हो ईश्वर मग काय करतो रे मेंटल खोपडीच्या खाली मुंडको वर पाय काय करतो जे करायचं ते धंदे करीत नाही रिकामे धंदे करता करता तोंड वाचून चाललाय बघा त्याच्यावर परिणाम झाला त्याच्यातून असार गोष्ट निघून गेली ईर्जन काय करतं
विवेक कांडणी कांडी ते साधनी विवेक कांडणी कांडी ते साधनी विवेक कांडणी कांडी ते साधनी विवेक कांडणी कांडी ते नाथबाबाचं कांडण प्रकरण एवढं घेत नाही. दूध ज्यावेळेस त्याच्यात विरजण घातलं लोणी वर येतंय आसार ताक खाली राहत आहे. बरोबर आहे की नाही. आसार खाली राहतंय लोणी वर येतंय. लोणी म्हणजे सुद्धा तूप नाही. लोण्याला सुद्धा कडकड तापावं लागतं. तापवल्यानंतरची जे पदार्थ तयार होतो त्याचं नाव देवा हे देव आहे हृदय मोगल महाराज मी सुटत झेलम मध्ये इतक्या स्पीडनं बोलणं राहतं. त्याच्यात वर राहतं टिपला बोलणं राहतं टिपला आणि त्याच्यात बोलायचं बी आणि प्रमाण बी आठवायचं आणि चाली आठवायच्या जमत नाही बरं का. चांगले पुरात होऊन गेले. बाबा नदीच्या पाणी रे गड्या मोठे वडी भल्या पोहणाराला उलथून पाणी जो पदार्थ तयार झाला तो त्याला नाव काय म्हणतात तूप. मग तुपाचं दही होईल का. तुपाचं लोणी होईल का. तुपाचं दूध होईल का. नाही. देव पाहावया गेलो देव पाहावया गेलो पाहावया गेलो माझा नित्य देव झालो पाहावया गेलो पाहावया गेलो माझा नित्य देव झालो पाहावया गेलो माझा देव पाहावया गेलो देव पाहावया आयशे वर्म मध जे उठलो ना आता 15 मिनिटं. आयशे वर्म मध दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रकटोनी. दुधाचं किती जरी मंथन केलं तरी तूप होऊ शकत नाही. दुधात जसं विरजण घालावं लागतं तसं देहामध्ये नाम टाकावं लागतं. नामाशिवाय उद्धार होऊ शकत नाही. काही कर तू काही कर. 60,000 वर्ष तपश्चर्या करणारे सुद्धा भेंड्या कात्रीत गेलेलं नाही चालत बर का. नाही तरी तनु मनु जीवे चरणाशी लागावे त्यावेळेस उद्धार होईल. कोणाला तरी संताला शरण जाय त्याच्याशिवाय भेटू शकत नाही. अभंगाचं 3रं चरण. नाम पळते धन्यवाद तुम्हाला. वा बहु अवघड संत व्हायची आग लागली लोकाला. एक टांगी घातलं म्हणजे संत होत नाही बरं का. संताची अप्त नवती ते संत करिता कवित्व नवती ते संत
करिता कीर्तन नवती ते संत. अय कीर्तन करतो म्हणजे संत नाही तू. नाही 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 नाही. कीर्तन करतो तुला भुकायची अक्कल आहे. 2 तास लोक आवडून धरायची. कीर्तन म्हणजे परमार्थ नाही. बघा काय सांगतोय. संत बहु अवघड आहे. संत जीवनात येणं खूप अवघड आहे. कारण संत कळत नाही. संताचं वर्णन करताना ज्ञानोबा सांगतात, चातुर्य हरवी महत्व लपवी पिसे पण मिरवी जगा. हो, ते कधी नट्ट्यापट्ट्यात राहत नाही. ते कधी शायनिंग मारत नाही. ते कधीच समाजाला लुबाडण्याचं काम करत नाही. ते संत असतात बरं का. हो, आणि असे संत बहु अवघड आहे. तुकोबाराय सांगतात, माझ्या जीवनामध्ये जो संत मिळाला ना, कोट जन्माच्या पुण्याईनं पूर्व सुकृतानं माझ्या जीवनामध्ये असा महात्मा आला, असा सद्गुरू आला. सद्गुरू वाचूनी सापडे ना सूर्य धरावे ते पाया आधी आधी. सद्गुरू शिवाय जीवनाचा खरा अर्थ तुम्हाला आम्हाला कळत नाही. परमार्थ सगळे हातापायानं टंगड्यानं करायचे सांगू राहिले. मुस्काडानं करायचं सांगतात लोक. तोंडानं करायचं नाही. प्यारलेचा अटॅक आला. जर 90% अशी बँड झाली, कीर्तन ऐका संपलंय बर का. जर पॅरलेचा अटॅक येतो ना, अर्धांगवायूचा झटका जर आला आणि 90% बँड जर झाली चेशी, 90% म्हणतो बर का. एक पाखट पूर्ण कामातून जात आहे. एक पाखट पूर्ण कामातून जातं, पण एक गोष्ट चालू राहते. काय चालू? श्वास. बरोबर. तुम्ही ऐकणारे चांगले सुज्ञ आहात. मग नागपूर लाईन बी बंद पडायला पाहिजे ना. काऊन बंद पडत नाही? मग परमार्थ काय ना करतो? हातापायांना टांगलेला केलेला परमार्थाला मर्यादा आहे. पण स्वासाना भजन करणं गड्या रे, स्वासाना भजन करणं, स्वासाना भजन करणं गड्या रे, स्वासाना भजन कोणा सांगायचंय? कोणी ढकलं का भागवत लावा. परीक्षेला काय सांगितलं? हे सांगितलं काय? कावळ्याच्या कावळ्या दान करावा. देवाच्या लग्नात कुडूक मुडूक आणा. हे सांगितलं काय? लय रव नारकाला जाशील बर का तू. हो, तुला वाटतंय मी परमार्थ करतो, पण नाही. देवाच्या दरबार गरुड पुराण नाही का? मला बोलायला वेळ नाही. माझा वेळ झाला. यायला दयामाया नाही बर का. इथून धाकला ना, यायला काळी लावली रे लावली. 13 दिवस राय फक्त तू पिप्पळगाव मध्ये. फक्त 13 दिवस हल्ली मुक्काम पिप्पळगाव. 14व्या दिवशी परतीचा प्रवास चालू झाला का? मारिती झडती खरं आहे का? असे वर गेल्यावर कोण पाहत? दम तो पेपर तू तपासणार दमदार. इड तुला जरी इड कोणी विचारायला नसलं ना, पातके करिता पुढे आहे पुसता काय उत्तर देता नाही बर का. नाही तुला लय वाट, तुला यंगरटी तुझी जातलं यंगराटाची मोडे, पण वाटणार नाही. तुलीच जाय. त्याला दयामाया नाही, यमाला दयामाया नाही. ढोसताना कोण वाकडं करू ढोसू राहिला, मग ते उलट धरत्या.
खाली मुंडतो वर पाय आणि भज्यासारखे तळून काढीते. त्याला वाटत बोलायचं काही सांगायचं काही नाही. जाऊन पाय वरच्याने काही मिस कॉल दिला नाही शिवाजी महाराज वरच्याने व्हिडिओ कॉल करायला पाहिजे विकास महाराज. हे सुतासारखे वागते. हे 10 13 घालणार नाही बोत गार तुमच्या इकडे कांदे लावली होती. अवघड आहे बरं. पुढचा प्रवास अशी गहन आहे. धनानी भूम पशवाचे गोटे भर्याद्वारे जास्त मजाने देहात चितायान परलोक मार्गे. परतीच्या प्रवासाला ना कोणी नाही बरं का तिकडं. कोणी नाही 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 नाही. 4 पुत्र दशरथाला अंधकाळी एकला होता. म्हणून मायबाप बहु अवघड आहे संत भेटी. पण ती गोष्ट जीवनात येण्याकरता परे जग जेठी करुणा तरी जग जेठी करुणा केली. त्या भगवंताची जर कृपा झाली अंतःकरण शुद्ध ठेवा. दुसऱ्याबद्दल कोणीही आपल्याला त्रास देऊ द्या, कोणी आपल्याला विरोध करू द्या, पण अंतःकरण चांगलं ठेवा. दुश्मनाबद्दल सुद्धा अंतःकरणामध्ये वाईट विचार येऊ नका देऊ. यशमानो दिजते लोकांनो दिजते चया हर्षामर्ष भयोद्वेगी मुक्तो यस्सच मे प्रिय. अरे असं जीवन जगा. विनाकारण का कोणाला त्रास देतात. द्या सोडून मागचे पिळ. आता भेटून नाही राहिल्या पोरायला धडाचे राहू द्या बर का. अवघड आहे. ज्या धडाच्या आल्या ते ना धडाचे राहा. नाही तर तुम्ही बी असं काही लई वाघ मारू नका मी होते म्हणून तुमचा संसार झाला. हा तुम्ही धकून पहा. ते तेरवीला दुसरी करताय. ते तेरवीच्या लोक म्हणजे त्याच्या तुकड्याच्या हाल होती. म्हणजे याच्या तुकड्याची काळजी लोकाला आहे. अवघड. तुम्ही असं भ्रमत राहूच नका. तुम्ही बी लई वाघ मारूच नका. हा मी लई करतो मी लई करतो. काही करीत नाही आपण. जे करायचं ते करीत नाही. रिकामे धंदे लई करतो आम्ही. म्हणून चांगल्या संताला शरण जा. ते वर्म जे आहे त्याला सांग. हातापायात टांगड्याचं सांगू नकोस रे. जे रामानं केलं राम कृष्ण पंत क्रमी याला. जे रामानं केलं कृष्णानं केलं ना ते मला सांग. हा ते जर मला सांगशील तर त्याला उद्धार होईल. अन्यथा उद्धार होऊ शकत नाही. याच्यामध्ये अवकाश 3 चरणाचा भावार्थ यामध्ये वेळेनुसार तुमच्यापर्यंत मांडण्याचा मी प्रयत्न केला. माईबाप बोलण्याच्या ओघामध्ये तुम्ही महेशाची या मूर्ती मी दुबळा अर्चित असे भक्ती जरी बोल गंगावती स्वीकाराल की. मायबाप बोलण्याच्या ओघामध्ये मला काही तुम्हाला चिरकून बोलायचं नाही. मला तुमच्या गावात काही गठुडे बांधून न्यायचे नाही. पण जे सत्य पवित्र आणि निर्मळ तुमच्या पुढे सांगायचं काम आहे. देवंडी देणाऱ्यांना दौंडी द्यावा. त्यांना खुशीत बसा का तू येणार आहे का नाही. तुला काय घे नाही. तू भूक फक्त. तुला भुकाचं काम लावलं ना सांगताना समाज ऐकत नाही तर तिकडच मरण. जो तो भोगतो ज्याच्या त्याच्या कर्माची फळ. पण सांगणं आमचं काम आहे. तुम्हाला किती पटलं मला माहित नाही. पण बिरोबा बाबाला एकच कृपादृष्टी मागतो. बिरोबा बाबा तुम्ही इथं स्थानपन्न होणार आहात. आता आमच्या गावावर कृपादृष्टी राहू द्या. तुम्ही जो परमार्थ आमच्यावर केला, तुम्ही जो परमार्थ तुमच्या जीवनामध्ये नक्षीकांत आणला, आमच्या सगळ्या संतांनी जो परमार्थ नक्षीकांत जीवनामध्ये उतरवला त्या परमार्थाची परंपरा तरी आमच्या जीवनामध्ये येऊ द्या. त्या परमार्थानं माझा उद्धार होणार आहे. म्हणून असा परमार्थ कोण पुण्याचा होईन सेवकजी ही 2 बालिका दुराविली ऐसे वर्म मज दावी नारायणांतरीच्या कोणा प्रकटुनी बहु अवघड आहे संत भेटी परी जग जेठी करुणा केली विठोबार
प्रस्तुत अभंगामध्ये तुकोबाराय भगवंताजवळ मागणं करतात. जो भगवान आहे, जो देव आहे ना, तो देव हातापायात टांगड्यानं नाही प्रकट होत नाही बा. तो भगवंत ज्या रीतीनं प्रकट होतो त्याला वर्म आहे. जसं दुधात तूप आहे त्याचं वर्म आहे, बरोबर आहे ना. सगळ्यालाच कडू काढलं गोड होत नाही. नाही 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 नाही, हिच्या 96 पिढे गेले तरी तिच्याकडून कडू काढलं गोड आहे. ती सुगरण राहते एखादी, ती आज सर्व करती पण चांगलं होतंय, चवदार लागत आहे का. तिच्या हातामध्ये काय त्याचं वर्म आहे. तसं उद्धाराचं एक वर्म आहे. आणि ते वर्म जोपर्यंत जीवाला येत नाही, ते हातानं करायचं नाही, पायानं करायचं नाही, तोंडानं करायचं नाही, वैखरी सुद्धा तिथं चालत नाही. इतकं सोपं वर्म जीवाला ज्यावेळेस मिळतं आणि त्या जीवानं केल्यानंतर जसं जसं दुधामध्ये आपण विरजन घातल्यानंतरच्या प्रक्रिया होतात, तसं देहामध्ये नाम गेल्यानंतरच्या मी खानदानी कीर्तनकार नाही. 96 पिढ्यात यायला माहिती, आता आमची मंडळी जवळची यायला माहिती आहे. पहिले पॅन्ट शर्टवर हिंडत होता, आता धोत्रावर हिंडवायला. पण मी खानदानी कीर्तनकार नाही. पण जी गोष्ट सत्य आणि पवित्र निर्मळ आहे मायबाप, ज्या गोष्टींना जीवाचा शिव होतो, आपले जीवदशा ब्रह्मदशा आपल्याला प्राप्त होते, ती गोष्ट जगाला सांगण्याकरता एवढी गोष्ट करतो. म्हणून तुम्हाला सर्व मायबापांची पुन्हा माफी मागतो. काही चुकलं असेल, माझ्या बुद्धीचा वाणीचा दोष आहे, पण बोलण्याच्या ओघामध्ये एवढीच तळमळ आहे का बसलेल्यापैकी एकाला जरी ती गोष्ट कळाली तरी केलेल्या कीर्तनाचं सार्थक. विठ्ठल आणि देह जात ठेवायच्या टायमाला, देह ज्यावेळेस ठेवतो ना आपण, तेव्हा विचार करा तुम्ही सगळ्या इंद्रियांना राजीनामा देईल राहत. कानपूरला इंधन पडेल राहती, पाय थंडे, हात थंडे, सगळं पडेल राहत. ते तोंड सुद्धा वाकडं, वाचा बोली बोंबोळ तिला वाकडी होईल राहते. मग तवा काय करतो, तिला दगड येईल का, कोंडू कोंडू धरीन दिवे, काय दगड कोंडी तू तिकडे. आणि ती रीत संत जवळ आहे. आणि म्हणून साधू संत तुकोबराय वैकुंठाहून आले, वैकुंठातच गेले. तुम्ही आम्ही कहून भाषणात चाललो. तुम्हाला तुकोबरायाला बाबाजी चैतन्यासारखा महात्मा भेटला, तुम्हाला आम्हाला भेटत नाही. म्हणून तुकोबराय मागणी करतात, देवा असं वर्म माझ्या जीवनात येऊ दे. आणि ज्या संताजवळ हे वर्म तो माझ्या जीवनात येऊ दे. म्हणून बहु अवघड सांगितलं. हो, ज्या संत तर गणते जगात उचवाले, दगड उचलावा तिला बोय, पण संत जीवनात भेटणार. म्हणून त्या संताला शरण जा. हो, मग त्याचा परिणाम काय आहे. तुकोबराय अभंगाच्या शेवटच्या
मग हो वर्म मिळालं, पुण्य तयार झालं, वर्म जीवनात येईल. वर्म जीवनात येण्याकरता संत जीवनात येईल. संत जीवनात आला, संतानं वर्म दिलं. आता पहिले वरून खाली आलो ना, आता खालून वर चालतो. जरा बारीक विचार करा का? तुम्हाला कळलं तर ठीक आहे, नाही कळलं तर जय गोपाळ. पुण्य तयार झालं, वर्म जीवनात आलं. वर्म जीवनात येण्याकरता संत जीवनात आला, आणि संत जीवनात आल्याशिवाय वर्म येत नाही, आणि वर्म आल्याशिवाय पुण्य तयार होत नाही. आणि ज्यावेळेस या तिन्हीचा संगम होतो त्यावेळेस मग तुका म्हणे मग नाही वृत्ती भरी. मग तो आम्ही माणसाचं नाही, आम्हा पुरुष नका काही, हरीची या दासा हरिदाई दिशा भावे जैसा तैसा हरी. जे जे भेटे भूत ते मानी जे भगवंता योग निश्चित जाण माझा. हो सर्वांमध्ये तो भगवान परमात्मा चित्तात येऊन बसावा लागतो. वृत्ती जेवढ्या गवळणी आहे तेवढ्या या वृत्तीच्या आहे. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी देहभावाची वृत्ती राहत नाही. देव दशा निघून जाते, शिव दशा जीवाला प्राप्त होते. शिव म्हणतो तो काही जटा नाही वडी, आडे चिडे उगन नाही लावितो. शिव झाला याचा अर्थ त्याचं परिपूर्ण ब्रह्मरूप काया होतसे. परिपूर्ण काया ब्रह्मरूप झालेली असते. मग त्याची जी वृत्ती आहे तो राहतो संसारामध्ये, माणसासारखाच राहतो, माणसासारखंच वर्तन करतो, पण त्याची जी वृत्ती असते प्रभुमय झालेली असते. आणि अशा जीवाला तुकोबराय सांगतात. तुका म्हणे मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन. ज्या सुखाकरता तुम्ही आम्ही तळमळ करतो आहोत ते सुख त्याच्या जीवनामध्ये घडोघडी वाढायला लागतं. तो ब्रह्मभाव होऊन जातो. गोविंद गोविंद मनाला गलिया छंद मग गोविंद ते गाया भेद नाही देवातया यथामती. बोलू सर्वांच्या माफी मागतो. आमच्या विकास महाराजांचे लाख लाख धन्यवाद. मोगल महाराज तुम्ही सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध विनेकरी बाबा, आमचे मृदंग सम्राट अण्णा रवडे महाराज, सर्वांना तुम्ही एवढे भरभरून आले तुमचे सुद्धा लाख धन्यवाद. नाही तर तुम्ही म्हणायचे आमचे नावच नाही घेतले, उद्याच्या कीर्तनाला कोणीच नाही, असं नको व्हायला. बरं तुम्ही आले, तुम्ही जर नसते आले तर मी काय गीताडाला सांगितलं सर नाही. तुमचे सुद्धा लाख लाख धन्यवाद. बोलण्याच्या ओघामध्ये पुन्हा एकदा काही चूक झाली असेल, मायबाप उदार अंतकरणाला लेकरू म्हणून माफ करा, आणि जे चांगलं आहे ते घेऊन जा. ज्ञानेश्वर माऊली